तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म नंबर 31 म्हणजेच ॲडव्हान्स PF 75% कसा काढायचा नवीन अपडेटनुसार हे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असे काही ऑप्शन बघायला भेटत असतील तर तुम्हाला क्लेम 3 नंबरचा ऑप्शन याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर काही नवीन अपडेट आल्यामुळे हे जे इंटरफेस आहे हे वेगळं दिसत असेल तुम्हाला। इथे तुमचा जो बँकेचा अकाउंट नंबर आहे ज्याची KYC केली आहे तो इथे अकाउंट नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। चेकवरती क्लिक करायचा आहे आणि येस बटनावरती क्लिक करून पुढे प्रोसीड करायचा आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आता नवीन असा काही इंटरफेस बघायला भेटेल। तर तुम्हाला इथं फॉर्म नंबर 31 असं सिलेक्ट करायचं आहे। आता इथं बघू शकता तर ऑप्शन कोणतं निवडणार आहे तर 2-3 ऑप्शन नवीन आलेला आहे। तर त्यातून आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे। आता याच्यातून तुम्ही कंपनी सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर आपण इनलेस म्हणून PF टाकणार आहे। आता याच्यामधून आपल्याला 75% जे आहे त्याच्यासाठी विड्रॉलला ऑप्शन देण्यात येत आलं। आता इथे बघू शकता डायरेक्ट 75% अमाऊंट किती निघू शकते 7200 अशी अमाऊंट काही दाखवत आहे। तर आपल्याला तिथं 7200 पर्यंत आपण क्लेम करू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस तुमचा टाकून घ्यायचा आहे। जर नसेल टाकलेला तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही इथं टाकू शकता। त्याच्यानंतर अमाऊंट टाकायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला एलिजिबिलिटी जी अमाऊंट आहे ती दाखवतो त्यापर्यंत टाकू शकता। आता आपल्याला 5000च काढायचं आहे। तुम्ही 7200 म्हणजे तुमचे एकूण जे टोटल आहे 75% ही आलेला आहे। इथं तुम्ही ॲड्रेस टाकून सबमिट करायचं आहे। इथं तुम्हाला आधार जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथं टाकून तुमचा जो व्हॅलिड OTP बटन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, ही काही नवीन अपडेट आलेला आहे EPFO अंतर्गत। तुम्ही आता पहिले फक्त एम्प्लॉई शेअर काढू शकत होता, तुम्हाला 75% जी अमाऊंट आहे ती निघत नव्हती। आता इथून पुढे तुमची 75% अमाऊंट ही निघणार आहे आणि इथून पुढच्या ज्या काही अपडेट येतील तर त्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर। अशा काही प्रकारे आपण PFचा फॉर्म आहे सबमिट करतो। इथं बघू शकता क्लेमचा जो सबमिट आहे सक्सेसफुल झाला आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती प्रिंट घेऊ शकता। तर मित्रांनो, इथं बघू शकता आपला हा फॉर्म भरलेला झालं आहे। जर तुम्हाला कुणाला हा फॉर्म भरून देऊन प्रिंट जर द्यायची असेल तर इथं क्लिक करून तुम्ही ती प्रिंट ते जे कस्टमर आहे किंवा स्वतःच आहे तर ती सेव्ह करून ठेवू शकतात। अशा काही प्रकारे ही जी नवीन प्रोसेस आहे ही आता अशी राहणार आहे। या प्रकारे तुम्हाला असा फॉर्म जो आहे तो क्लेम करण्यात येणार आहे। याच्या पुढचे जे व्हिडिओ येणार आहे फॉर्म नंबर 9010C म्हणजेच तुमचा PF पेन्शन कसं विड्रॉल करायचं आहे हे मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथं बरंच काही चेंजेस झालेले बघायला भेटतील। आता तुम्हाला एक प्रॉब्लेम येत असेल तर जे बॅलन्स आहे ते चेक होत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही। लवकरच ती पण प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्त जास्त शेअर करा ज्यांना कोणाला PF फॉर्म भरायचा आहे, ज्यांना कोणाला PF तुमचा काढायचा आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।